हॅलो नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःशी प्रामाणिक रहा. टेन्शन नका घेऊ फ्रेंड्स. जास्ती विचार नका करू. जास्त विचार नाही करायचा आपल्याला. सगळं त्या ब्रह्मांडावर, सगळं त्या देवावर सोडून द्यायचं आहे. नवीन सुरुवात करायची आहे. फ्रेंड्स, आपला मोबाईल बिघडला की आपण कसं रिस्टार्ट करतो, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आले की आपण लगेच रिस्टार्ट मारतो, फॉर्मॅट मारतो, जेणेकरून आपल्याला नवीन सारखा मोबाईल मिळेल, व्यवस्थित मोबाईल चालेल. तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे. आपल्याला आपलं मन रिसेट करायचं आहे. जुन्या गोष्टी विसरून जायचं आहे. नवीन सुरुवात करायची आहे. पॉज घ्यायचं आहे, थांबायचं आहे. नवीन सुरुवात करायची आहे फ्रेंड्स आपल्याला. जुने विचार जे काही असतील ते विसरून जा. काहीही मनात ठेवू नका. जुने विचार मनात ठेवल्याने त्याने त्रास आपल्यालाच होणार आहे. जुने विचार लक्षात ठेवायचे नसतात. फॉर्मॅट मारा, डिलीट करा. ते डिलीट करायचे आपल्याला जुने विचार आणि नवीन सुरुवात करायची. नवीन विचारांना पण जागा हवी ना फ्रेंड्स. तुम्ही जर जुने विचार डिलीट नाही केले तर नवीन कसं डोक्यात घेणार, कसं मनामध्ये नवीन गोष्टी भरणार, चांगल्या चांगल्या गोष्टी मनामध्ये कशा येणार. जुन्या पण ठेवणार, नवीन पण ठेवणार, मग गर्दी होणार विचारांची. मग तुम्हालाच काही कळणार नाही नक्की काय चालू आहे. माणूस एक मुळात गोंधळलेला प्राणी आहे फ्रेंड्स. खूप गोंधळतो आपण. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण गोंधळत असतो. त्यातूनच आपण उभे राहतो. कन्फ्यूज असतो आपण. सगळ्या बाबतीत कन्फ्युजन असतं आपल्याला. काय करायचं आहे, मग हे असं कसं करू, मग हे असं केल्याने काय होईल, असं केल्यावर चांगलं होईल का वाईट होईल. खूप कन्फ्यूज असतो आपण. कन्फ्यूज का असतो माहिती आहे? कारण आपल्या मनामध्ये खूप गर्दी आहे. खूप आपल्या मनामध्ये विचारांची गर्दी आहे फ्रेंड्स. मनामध्ये खूप गोष्टी साठवून ठेवल्यात आपण. म्हणून आपण कन्फ्यूज होत असतो. कोणत्या गोष्टीची शाश्वती मिळत नाही. कोणत्या गोष्टीमध्ये योग्य ते निर्णय नाही घेता येत. कन्फ्यूज राहतो. कन्फ्यूज नाही राहायचं आपल्याला. जुने विचार कायमचे काढून टाकायचे आहेत, डिलीट करायचे आहेत. ज्या विचारांनी आपल्याला आधी त्रास झालेला आहे. कोणी आपल्याला वाईट बोललं असेल खूप वर्षापूर्वी, 10-15 वर्षापूर्वीची गोष्टसुद्धा आपल्या मनामध्ये राहिलेली असते. आपल्याला कधीतरी आठवते ती गोष्ट आणि त्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो. बघ, तेव्हा ती अशी बोललेली, तो असा बोलला होता, विचार न करता. अरे, ती व्यक्ती कधीच विसरून गेली. आपणच लक्षात ठेवलंय. जी व्यक्ती बोलते ना फ्रेंड्स, ती व्यक्ती विसरून जाते. ज्याला बोलते त्याच माणसाच्या मनात राहतात त्या गोष्टी. त्यामुळे आपण पण विसरून जायचं आहे. माफ करून टाकायचं आहे फ्रेंड्स. मागे मी ग्रॅटिट्यूडवरती सुद्धा व्हिडिओ बनवला होता. माफ करून टाकायचं आहे. तुम्ही जेवढं माफ कराल ना तेवढं तुमच्या मनाला समाधान मिळेल. प्रत्येकाला माफ करून टाका. मनात गोष्टी ठेवून आपल्यालाच त्रास होणार आहे फ्रेंड्स. त्यामुळे माफ करायला शिका. ठीक आहे, चूक झाली, काही परिस्थिती तेव्हा तशा असतील, त्यामुळे त्या माणसाकडून चूक झाली. कधी कधी आपल्याकडून सुद्धा चूक होते. समोरच्याला माफ करण्याआधी आपण पण माफी मागायला शिकायचं आहे फ्रेंड्स.
आपल्याकडून जर चुका होत असतील तर आपल्याला पण माफी मागायची आहे आणि मोकळं व्हायचं आहे. जर आपण सुद्धा माफी नाही ना मागितली तर त्या माणसाला खूप वाईट वाटतं. नंतर तो माणूस मनात ठेवतो आयुष्यभर आणि त्याची खंत आपल्याला आयुष्यभर राहते. हे लक्षात ठेवायचं आहे कायम. म्हणून जुन्या गोष्टी विसरून जायचं आहे. मन रिसेट करायचं आहे आपल्याला. मन रिसेट करायचं आहे, नवीन गोष्टी भरायचं आहे, नवीन गोष्टींसाठी जागा ठेवायची आहे आपल्याला. चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला अनुभवायच्या असतात पुढे. जुन्या गोष्टी ठेवल्यात तर चांगल्या गोष्टी कशा अनुभवणार तुम्ही? पुढे आयुष्य आपल्याला सुखाचं घालवायचं आहे, छान घालवायचं आहे. जुन्या गोष्टींचा विचार करून करून आपल्याला खचून नाही जायचं. आपल्याला आपल्या आयुष्याची वाट नाही लावायची आहे. आनंदी राहायचं आहे आपल्याला. मन रिसेट करा, माइंड रिसेट करा, फॉर्मेट मारा त्या तुमच्या माइंडला, रिसेट करा, डिलीट करा. डिलीट करणं खूप गरजेचं आहे. मोबाईलमध्ये फाईल भरलेल्या जुन्या पुराण्या डिलीट करतो की नाही आपण? का करतो फ्रेंड्स डिलीट? मोबाईल हँग होतो, मोबाईल नीट चालत नाही, त्यामुळे आपल्याला डिलीट करावं लागतं. तसं आपल्या मनाचं सुद्धा आहे. मन कसं नीट चालेल? सगळ्या गोष्टी जर तुम्ही मनात भरून ठेवल्यात तर हँग होत राहणार आपण मध्ये मध्ये. कन्फ्यूज त्याला बोलतात. काय करू, काय नाही करू, कसं करू, असे विचार आपल्या मनात येत राहणार. विसरून जा, जुन्या गोष्टी विसरून जा. मागे टाकायचं आहे आपल्याला, डिलीट करून टाकायचं आहे पूर्णपणे. डिलीट करण्यासाठी डिलीट होत नाही. तुम्ही म्हणत असाल मनातून गोष्टी काही जात नाही, मान्य आहे. देवाचं नामस्मरण करा. ही मोठी आयडिया आहे तुमच्यासाठी, हेच मी सांगेन. देवाचं नामस्मरण करा, देवाशी संवाद साधा. तुमचं मन बघा लगेच रिसेट होईल. जुन्या गोष्टी विचार येत असतील मनामध्ये, पुस्तकं वाचा, पॉझिटिव्ह पुस्तकं वाचा फ्रेंड्स. आपल्याला स्वतःला गुंतवा चांगल्या गोष्टींमध्ये. स्टोरी बुक वाचा, कॉमेडी बुक्स वाचा. तुमच्या मनामध्ये वाईट गोष्टी येणार नाहीत, जुन्या गोष्टीसुद्धा येणार नाहीत. बुक्स वाचा फ्रेंड्स. सॉन्ग ऐका, छान छान पॉझिटिव्ह सॉन्ग ऐका, गाणी ऐका. म्युझिक पण एक थेरपी आहे फ्रेंड्स. म्युझिकसुद्धा थेरपी आहे. म्युझिकने सुद्धा खूप मन शांत होतं. पण आपल्याला चांगली गाणी ऐकायची आहेत, रडकी गाणी नाही ऐकायची. फ्रेश एन्जॉयेबल गाणी आपल्याला ऐकायची आहेत, जी गाणी ऐकून आपल्या मनाला खूप समाधान वाटेल, आनंद मिळेल, शांत वाटेल. मेन म्हणजे आपलं मन शांत होईल की असं वाटेल की हां खूप बरं वाटलं हे गाणं ऐकून. मन खूप शांत वाटतं. सायलेंट वाटेल अशी गाणी ऐका. धांगडधिंगा नका ऐकू, त्याने मनामध्ये अजून गोंधळ होईल. शांत गाणी ऐकायची आपल्याला, छान छान गाणी ऐकायचे. पॉज घ्या थोडा, विचार करायचा या गोष्टीचा. माइंड सेट करायचा असेल तर आपल्याला माइंड रिसेट करावंच लागेल. माइंड रिसेट केल्याशिवाय माइंड सेट होत नाही.
आणि आत्ताच्या युगात माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे फ्रेंड्स. माइंडसेट करणं खूप कठीण जातं लोकांना, कारण माणूस खरंच खूप गोंधळलेला आहे. आत्ताचं युगच असं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. कर्मानुसार ते प्रॉब्लेम्स येत असतात फ्रेंड्स. त्यामुळे आपल्याला तक्रार करायची नाही आहे देवाकडे. आपल्याला ताकद मागायची आहे त्या ब्रह्मांडाकडे, त्या देवाकडे. सगळ्या परिस्थितींना सामोरं जाण्यासाठी आपल्याला ताकद मागायची आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार येतील ना, तेव्हा तेव्हा नामस्मरण करा देवाचं. नामस्मरण करायला काही स्पेसिफिक टाईम वगैरे दिलेला नाही आहे फ्रेंड्स, की तुम्ही इथेच कुठेतरी एकाच जागेवर बसून म्हणा किंवा काय. आपण चालता चालता, उठता बसता कंटिन्यू नामस्मरण आपण बोलू शकतो. हाच एक फायदा आहे नामस्मरणाचा. देव बोलत नाही तुम्ही पुस्तकं घेऊनच बसा. ज्यांना जमतं त्यांनी नक्की गुरुचरित्र, भगवद्गीता अशी पुस्तकं नक्की वाचा फ्रेंड्स. साईबाबांचं पठण आहे ते करा. नक्की अशी पुस्तकं वाचा, त्यातून तुम्हाला आनंदच मिळणार आहे. भगवद्गीता वाचा फ्रेंड्स, भगवद्गीता वाचा. जे पुढे काय घडणार आहे ते भगवद्गीतामध्ये आधीच लिखित आहे फ्रेंड्स. समजून घ्यायची आहे ती भगवद्गीता. भगवद्गीता जर तुम्ही मनापासून मन लावून वाचलीत ना, खूप सोपी आहे आणि खूप लवकर कळणार आहे तुम्हाला ती. तुमच्या मनामध्ये विचार नाही येणार, तुम्ही त्या पुस्तकाबद्दलच तुम्ही वाचन करत राहाल, अशी आहे ती भगवद्गीता. एकदा वाचायला घ्या, तुम्हाला असं वाटेल अरे हे वाचते जरा, खूप छान वाटते वाचायला. वाचायची आपल्याला. आपल्या त्या विश्वाने ती गीता बनवली आहे, लिहिलेली आहे. आपल्या आयुष्याचे धडे आहेत त्याच्यात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवद्गीतेमध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला ती भगवद्गीता वाचायची आहे. ती गीता वाचाल ना, मनातून सगळ्या वाईट गोष्टी निघून जातील. वाईट विचार, जुने विचार आपोआप रिसेट होतील. वाचून बघा एकदा, नक्की वाचायची आपल्याला. खूप छान फरक पडेल, तुमच्या मनाला समाधान मिळेल. वाचून बघा एकदा. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक मला प्रोत्साहन देतं फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा. चॅनलला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.